नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सिरियस MPSC ॲस्पिरंट ह्या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहत आहोत राज्यसेवा पूर्व 2025 एन्व्हायरमेंट सिरीज. जसं की आपल्याला माहीतच आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही पोस्टपोन झालेली आहे. आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तर मिळालेला ह्या एक्स्ट्रा वेळेचा फायदा नक्कीच सर्वांनी करून घ्यायचा आहे. आणि जे कोणते छोटे छोटे विषय जर सोडलेले असतात, जसं की एन्व्हायरमेंट असेल, एन्शियंट मिडिवल असेल, तर हे सर्व विषय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला स्कोअरमध्ये थोडाफार एज भेटेल व या एक्स्ट्रा भेटलेल्या टाईममध्ये फायदा करून घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया. आज आपल्या एन्व्हायरमेंट सिरीजमध्ये आपण पुढचा चॅप्टर पाहणार आहोत, क्लायमेट. ठीक आहे. तर क्लायमेटमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे? कंपोजिशन ऑफ एअर, त्याच्यानंतर एअरमध्ये हे जे काही गॅसेस असतात, ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्यानंतर ओझोन लेअर, त्याच्यानंतर ॲसिड रेन आणि आर्टिफिशियल रेन. या सर्व गोष्टी आपल्याला एक एक करून पाहिजे आहेत. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदी मेजर ॲटमॉस्फिअरिक गॅसेस. ॲटमॉस्फिअर पर्यावरणामध्ये कोणते कोणते गॅसेस आढळून येतात? तर सर्वात जास्त प्रमाणात नायट्रोजन, जो की 78.08% आहे, जो की केमिकली इनॅक्टिव्ह आहे. ह्याची कोणासोबत रिॲक्शन होत नाही आणि हा ॲक्ट ॲज अ डायल्युटंट म्हणून ॲक्ट करतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं प्रमाण 20.93% आणि ऑक्सिजन आपल्याला जवळपास 120 किलोमीटरपर्यंत आढळून येतो. त्याच्यानंतर पुढचा गॅस आहे ॲर्गॉन. ॲर्गॉन हा 0.93% आढळतो. त्याच्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड 0.03% आणि सॉईलमध्ये कार्बन डायऑक्साईड 0.3% आढळतो. हे दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये 0.03%. त्याच्यानंतर दुसरे ट्रेस गॅसेस जसं की निऑन, हिलियम, H2 आणि ओझोन. हा सिक्वेन्स माहीत पाहिजे तुम्हाला. सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर ॲर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हिलियम, हायड्रोजन आणि ओझोन. ठीक आहे. पुढे जाऊया. आता आहे ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेस पाहायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय किंवा ते काय करतात? ज्या वेळेस पृथ्वीवरती सूर्याची किरणं येतात, तर ती शॉर्ट वेव्सच्या मार्फत येतात आणि पृथ्वीवरून जेव्हा परावर्तित होऊन वापस जातात, त्यावेळेस ती लॉंग वेव्हच्या फॉर्ममध्ये जातात. ठीक आहे. तर ही लॉंग वेव्हच्या फॉर्ममध्ये जाणारी आउटगोईंग रेडिएशन जे आहेत, ते गॅसेसद्वारे ट्रॅप केले जातात आणि एक वॉर्मिंग इफेक्ट तयार होतो. तर यालाच आपण ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट असे म्हणतो. तर या ग्रीन हाऊस गॅस इफेक्टमध्ये कोणते कोणते असे गॅसेस आहेत जे की ही लॉंग वेव्ह रेडिएशनची हीट काय करतात? तर ट्रॅप करतात. तर ते पाहायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदी आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त प्रमाणात आपण डिफॉरेस्ट्रेशनमधून म्हणतो की उदयाला येतो. त्याच्यानंतर आहे नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड हा मॅक्सिमम करून जे नायट्रोजनस फर्टिलायझर असतात, नत्रयुक्त फर्टिलायझर्स, त्यामधून नायट्रस ऑक्साईड हा गॅस बाहेर पडतो. त्याच्यानंतर मिथेन हा राज्यसेवेचा प्रश्न आहे, आताच मागच्या वर्षी विचारलेला, की पॅडी फील्ड म्हणजे भात शेतीमधून मिथेन वायू हा उत्सर्जित होतो. त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन, त्याच्यासोबत असले HFC आणि PFC हे जे काही फ्लोरिनेटेड गॅसेस आहेत, जे आपल्या रेफ्रिजरमधून किंवा AC मधून उत्सर्जित होतात, हे सुद्धा ग्रीन हाऊस गॅससाठी कारणीभूत आहेत. त्याच्यानंतर ओझोन हा 2 प्रकारे आपल्याला आढळतो, एक ट्रोपोस्फिअरमध्ये आणि एक स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. जो ट्रोपोस्फिअरमध्ये आढळणारा ओझोन आहे तो आपण पोल्युटेंट असं म्हणतो आणि जो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आढळणारा ओझोन आहे तो आपला प्रोटेक्टिव्ह, म्हणजेच आपलं सूर्याच्या जे UV किरणांपासून संरक्षण करणारा हा स्ट्रॅटोस्फिअरमधला असतो. परंतु ट्रोपोस्फिअरमध्ये आढळून येणारा ओझोन हा ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्ट दर्शवतो. त्याच्यानंतर वॉटर वेपर पाहायचा आहे. वॉटर वेपर हा एक नॅचरल ग्रीन हाऊस गॅस आपण म्हणू शकतो याला. वॉटर वेपरसुद्धा जे लॉंग वेव्ह रेडिएशन जाते त्याला ट्रॅप करते आणि एक हीटिंग इफेक्ट एन्व्हायरमेंटला देतो. त्याच्यानंतर दुसरे काही एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग इंडस्ट्रियल गॅसेस आहेत, जसं की SF6 आणि NF3. हे एन्व्हायरमेंटमध्ये खूप स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमध्ये आढळतात, परंतु त्यांचा जो काही ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आहे तो एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहे. तर पुन्हा एकदा कोणते ग्रीन हाऊस गॅसेस आहेत? कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे ज्याला फ्लोरिनेटेड गॅसेस म्हणतो, ओझोन, वॉटर वेपर, SF6 आणि NF3. ठीक आहे. हे गॅसेस तुम्हाला पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर पुढे चालूया ओझोन. आता ओझोन थराविषयी आपण विशेष करून माहिती घेऊया.
ओझोन थर म्हणजे काय? व्हॉट इज ओझोन? ओझोन हा एक 3 ऑक्सिजननी बनलेला एक मॉलिक्यूल आहे, त्याला आपण ट्रायटॉमिक मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन म्हणतो. आणि हा मेनली कुठं तयार होतो? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तयार होतो आणि जास्त करून स्ट्रॅटोस्फिअरमध्येच आढळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल्सो प्रेझेंट इन ट्रोपोस्फिअर. आपण आत्ताच पाहिलं, हा स्ट्रॅटोस्फिअर सोबतच ट्रोपोस्फिअरमध्ये सुद्धा आढळतो. परंतु ट्रोपोस्फिअरमधला ओझोन हा पोल्युटंट म्हणून ॲक्ट करतो, म्हणजेच ग्रीन हाऊस गॅस म्हणून ॲक्ट करतो. ठीक आहे, पुढे चलूया. त्यानंतर आपल्याला टाईप्स ऑफ ओझोनचे प्रकार पाहायचे आहेत. त्याच्या आढळून येण्याच्या जागेनुसार ओझोनचे 2 प्रकार पडतात. सगळ्यात पहिलं स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन म्हणजे स्थितांबरामध्ये आढळणारा ओझोन, ज्याला आपण गुड ओझोन म्हणतो, कारण तो ओझोन लेअर म्हणून काम करतो आणि UV रेज जे सूर्यापासून येणार आहेत त्यापासून आपलं प्रोटेक्शन करतो. दुसरा आहे ट्रोपोस्फेरिक ओझोन म्हणजेच तपांबरामध्ये आढळणारा ओझोन, म्हणजे खाली आढळतो हा, ज्याला आपण बॅड ओझोन म्हणतो, जो की ग्रीन हाऊस गॅस म्हणून काम करतो. बघूया. स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन, त्यालाच आपण गुड ओझोन म्हणतो. हा ओझोन लेअर तयार करतो आणि ॲब्झॉर्ब्स हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट UVB आणि UVC रेडिएशन. त्याच्यामुळे काय होते? हे रेडिएशन त्यानं ॲब्झॉर्ब केल्यामुळं आपलं प्रोटेक्शन होते. कशापासून? या UVB आणि UVC रेजपासून. ठीक आहे. प्रोटेक्ट लाईफ ऑन अर्थ फ्रॉम स्किन कॅन्सर, आय कॅटरॅक्ट अँड क्रॉप डॅमेजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रोपोस्फेरिक ओझोन आहे, ज्याला आपण बॅड ओझोन म्हणतो. हा सेकंडरी पोल्युटंट आहे. ठीक आहे. कॉजेस स्मॉग, रेस्पिरेटरी डिसीजेस, क्रॉप इल्ड लॉस. त्याच्यानंतर हा ग्रीन हाऊस गॅस म्हणून इफेक्ट करतो. ठीक आहे. 2 टाईप लक्षात ठेवा, स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन आणि ट्रोपोस्फेरिक ओझोन. पुढे जाऊया. ओझोन लेअर डिप्लिशन. आता जे काही ह्या ओझोन लेअरचं, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असणाऱ्या ओझोन लेअरचं जे काही डिप्लिशन होते ते कशामुळे होते? त्याचं मेन कॉज आहे जे काही आपले क्लोरोफ्लोरोकार्बन, ज्याला आपण CFC म्हणतो, रेफ्रिजरमधून आणि AC मधून निघणारे, ह्याच्या थ्रू होतं. ठीक आहे. ह्याच्यासोबतच जे काही हॅलोजिनेटेड गॅसेस आहेत त्याच्यातूनही ओझोनचं डिप्लिशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. ठीक आहे. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय होते? ज्यावेळेस CFC पोचतो, CFC पोचल्यानंतर रिलीजेस क्लोरीन ॲटम. हा CFC क्लोरीन ॲटम्स रिलीज करतो आणि तो क्लोरीन ॲटम ह्या O3 मधला एक O घेतो आणि त्याला डिस्ट्रॉय करतो. ठीक आहे. तर O3चं कन्व्हर्जन इथे O2 मध्ये होते, ओझोनचं कन्व्हर्जन ऑक्सिजनमध्ये होते आणि अशा प्रकारे ओझोन डिस्ट्रॉय होतो. ठीक आहे. अशा प्रकारे CFC हा ओझोनसाठी हानिकारक आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहितलं हा क्लोरीन किती हानिकारक आहे, तर एक क्लोरीन ॲटम हा जवळपास 1,00,000 ओझोन मॉलिक्यूलला डिस्ट्रॉय करतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओझोन होल सगळ्यात आधी अंटार्क्टिकामध्ये ऑब्झर्व झालं होतं 1985च्या आसपास. ठीक आहे. आता आपण पाहूया, ओझोन नसेल तर UVB रेडिएशन डायरेक्टली अर्थवरती पोहोचणार आहेत आणि ह्याच्या थ्रू आपल्याला काय काय डिसिजेस होऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा स्किन कॅन्सर, त्याच्यानंतर कॅटरॅक्ट जो डोळ्यांचा आजार आहे, त्याच्यानंतर रिड्यूस इम्युनिटी, आपली इम्युनिटी लॉस होते, क्रॉप इल्ड लॉस, जसं की सोयाबीन, व्हीट, मेजमध्ये त्याचं जे काही उत्पादन आहे ते घटते. त्याच्यानंतर डॅमेज टू ॲक्वेटिक लाईफ, जी काही जलचर आहेत जसं की फायटोप्लॅन्क्टॉन, फिश लार्वी, ह्या सर्वांनाही UVB रेडिएशन्सचा इम्पॅक्ट पडतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे जे काही इंटरनॅशनल मेजर्स आहेत, जसं की व्हिएन्ना कन्व्हेन्शन असेल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असेल, हे सर्व ओझोनला प्रोटेक्ट करण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे व्हिएन्ना कन्व्हेन्शन झालं होतं 1985ला, हे स्पेसिफिक जे ओझोन होल आपल्याला अंटार्क्टिकावरती आढळून आलं होतं त्याच्याशी रिलेटेड हे व्हिएन्ना कन्व्हेन्शन होतं आणि जगातलं फर्स्ट ग्लोबल ट्रीटी ऑन ओझोन प्रोटेक्शन, ओझोन प्रोटेक्शनसाठी जगात ही पहिलीच अशी ट्रीटी झालेली होती. कुठं? व्हिएन्ना कन्व्हेन्शन 1985. त्याच्यानंतर ओझोनशी रिलेटेड आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987. इथे बाइंडिंग ॲग्रीमेंट टू फेज आउट क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हॅलॉन्स, जे काही क्लोरोफ्लोरोकार्बन, हॅलॉन्स म्हणजे हॅलोजिनेटेड गॅसेस आहेत, हे पूर्णपणे बंद करायचे, फेज आउट करायचे, असं मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये ठरवण्यात आलं होतं. आणि ह्या काही ज्या कन्व्हेन्शन्स, प्रोटोकॉल्स आहेत हे सक्सेसफुलही काही प्रमाणात ठरलेले आढळतात आपल्याला. त्याच्यानंतर रिकव्हरी ऑफ ओझोन लेअर एक्सपेक्टेड बाय 2050 to 2070. ठीक आहे. 2050 ते 2070 पर्यंत ओझोन लेअरची जे काही रिकव्हरी आहे ती होईल, असं UNEP आणि WMO म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे सांगण्यात येत आहे. पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहे ॲसिड रेन, आम्लपर्जन्य काय असतं. ॲसिड रेन म्हणजेच इट रेफर्स टू रेनफॉल दॅट हॅज pH लेस दॅन 5.6. ज्या रेनफॉलचा, ज्या पर्जन्याचा pH
5.6पेक्षा कमी असतो त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. ठीक आहे. इट ऑकर्स व्हेन सल्फर डायऑक्साईड SO2 अँड नायट्रोजन ऑक्साईड्स रिॲक्ट विथ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. आणि हे ॲटमॉस्फिअरमधले सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड पाण्यासोबत रिॲक्ट होतात, म्हणजेच वॉटर वेपरसोबत रिॲक्ट होतात आणि ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतात. याची केमिकल रिॲक्शन आहे सल्फर डायऑक्साईड ज्यावेळेस वॉटरमध्ये त्याची किंवा वॉटर वेपरसोबत रिॲक्शन होते त्यावेळेस सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं आणि जे काही नायट्रोजन डायऑक्साईड आहे त्याची जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन आहे तेव्हा नायट्रस किंवा नायट्रिक ॲसिड तयार होते. ठीक आहे. आणि हे पृथ्वीवर पडते ॲज अ ॲसिड रेन ज्याचा pH लेस दॅन 5.6 असतो. त्याच्यानंतर पुढं बघायचं आर्टिफिशियल रेन. आर्टिफिशियल रेन मागं बराच काळ चर्चेत होती. तर आर्टिफिशियल रेन काय आहे, तर इट इज द प्रोसेस ऑफ इंड्युसिंग प्रिसिपिटेशन फ्रॉम क्लाउड्स युजिंग सायंटिफिक टेक्निक. ठीक आहे. एक आर्टिफिशियल पद्धतीने क्लाउड्सपासून पाऊस पाडायचा आहे. तर ह्या प्रोसेसला आपण आर्टिफिशियल रेन म्हणतो. ठीक आहे. यालाच आपण क्लाउड सीडिंग सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय यूज केलं जाते ते आपल्याला पाहायचं आहे. क्लाउड सीडिंगसाठी किंवा आर्टिफिशियल रेनसाठी सिल्वर आयोडाईड, सोडियम क्लोराईड म्हणजे जे आपण नॉर्मल सॉल्ट असं म्हणतो, त्यानंतर ड्राय आईस, सॉलिड CO2. ह्या तिन्ही मेथड्सचा यूज आर्टिफिशियल रेन किंवा क्लाउड सीडिंगसाठी केला जातो. ठीक आहे. हे जे काही पूर्ण एक्सप्लेनेशन आहे ते एकदा तुम्ही वाचून घ्याल, त्याची गरज नाही, परंतु ह्या 3 गोष्टी लक्षात पाहिजेत. सिल्वर आयोडाईड सीडिंग, सोडियम क्लोराईड साल्ट आपलं जे नॉर्मल साल्ट आहे त्याची एक सीडिंग, त्याच्यानंतर ड्राय आईस किंवा ज्याला आपण सॉलिड CO2 म्हणतो त्याची सीडिंग. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण एन्व्हायरमेंटमधील क्लायमेट हा चॅप्टर पाहिलेला आहे. ह्याच्याशी रिलेटेड PYQ तुम्हाला लगेच सोडवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जे काही आपण पाहितले ते कन्सॉलिडेट होईल आणि दीर्घकाळ लक्षात राहील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.